त्यांच्या ठिकाणी तीळ मात्रही अहंकार नाही. आणि अहंकार हा भक्तीमध्ये फार मोठी बाधा आहे. भक्ती करायची असेल तर भक्तीमध्ये अहंकार नको. आपण त्या ठिकाणी खीर करून बघू. येते का तुम्हाला खीर? येते का करता? येतं. इकडे मागच्या लोकांना येतं का करता खीर? काही हरकत नाही, आता आपण शिकून घेऊ. आणि ती काळाची गरज सुद्धा आहे, सगळ्यांनाच यायला पाहिजे, नाही का? आधी आपण गॅसवर गंज ठेवू. खीर करायसाठी काय लागतं? आधी साखरच टाकता का? काय लागतं आधी? दूध टाकल्यानंतर कशाची करायची खीर? तांदूळ. बघा, छोटी मुलगी सांगते. आधी दूध टाकल्यानंतर त्यात आपण काय टाकलं? तांदूळ टाकलं. त्याला गोड करण्यासाठी साखर टाकलं. त्याला आणखी स्वादिष्ट करण्यासाठी विलायची, आणखी बदाम, आणखी काजू, अजून काही? आणखी आहे का काही? काय? खोबरं. खीर कशी झाली? एवढं सगळं टाकतंय आपण खीरीमध्ये. खीर कशी झाली असणार? आता पाणी सुटलं का तोंडाला? आपल्याला फक्त कल्पना करायची आहे. इच्छा झाली तर घरी जाऊन करून पिऊन घ्या. आता एवढं सगळं खिरीमध्ये आपण टाकलंय. आपली खीर कशी झाली? स्वादिष्ट झाली, खूप छान झाली. आणि याला आणखी स्वादिष्ट करण्यासाठी मी काय करते, याच्यामध्ये थोडी लिंबू पिळते. काय होईल? बेकार होईल. खीर बेकार होऊन जाईल. तसंच जेव्हा आपण एखादं कार्य करतो, या खिरीप्रमाणे एखादं सुंदर कार्य परिपूर्णतेला गेलं आणि त्याच्यामध्ये जर अभिमान रूपी निंबू पिळलं तर ते केलेलं कार्य सुद्धा त्या खिरीप्रमाणे काय होतं? व्यर्थ होतं. म्हणून अहंकार नको. झाडाला जेव्हा खूप सगळे फळं येतात, फळं आल्यानंतर ते झाड काय होतं? खाली वागतं की वर जातं? खाली वागतं. तसंच जेव्हा मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा ज्ञान येतं, जेव्हा तो ध्यानाने परिपूर्ण होतं, तेव्हा त्याने त्या झाडाप्रमाणे वाकायला शिकलं पाहिजे. अहंकार नको. अहंकार हा भक्तीमध्ये फार मोठी बाधा आहे. एकदा एक संत गंगेमध्ये स्नान करायला गेले. आणि स्नान करायला गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहात एक वाहताना विंचू दिसला. आणि विंचू दिसल्यानंतर त्या विंचवाला वाचवायचं म्हणून त्या संतांनी त्या विंचवाला आपल्या ओंजळीत घेतलं. आणि त्या विंचवाने त्या साधूस नांगी मारली. तो खाली पडला. परत त्या साधूने त्या विंचवाला आपल्या हातात घेतलं. परत त्या विंचवाने त्या साधूस चावा घेतला. परत तो खाली पडला. पुन्हा त्या साधूने त्याला आपल्या ओंजळीत घेतलं. पुन्हा त्याने चावा घेतला. असं चालू होतं. बाजूला उभी असणारी काही लोक होती. म्हणाले, महाराज, अहो तो तुम्हाला सारखा चावतोय, कशाला त्याच्या मागे लागतात? द्या सोडून त्याला, मरू द्या. पण महाराज म्हणाले, ते साधू म्हणाले की दंश करणं हा जर त्याचा स्वभाव आहे आणि तो जर तो सोडत नसेल तर मी माझा स्वभाव कशाला सोडायचा? म्हणून संत हे नेहमी अपकार करणाऱ्यावर उपकार असतात. म्हणून ते जगाचे मायबाप आहेत, कृपावंत आहेत. अभंगाच्या पहिल्या
तुम्ही संत मायवा कृपावंत कायनी पतित कीर्तिवान. आता तुकाराम महाराज संतांना कृपावंत का म्हणतात आणि संत समाजावर कोणती कृपा करतात? तर संत समाजाला मोक्ष मिळवून देण्याची कृपा करतात आणि म्हणून तुकाराम महाराज संतांना कृपावंत म्हणतात. संत हा भगवंत आणि शिष्य यांना जोडणारा एक सांधा आहे. संतांचा एक हात शिष्याच्या हातात असतो आणि एक हात भगवंताच्या हातात असतो. संत हे भगवंताच्या दरबारात शिष्याची वकिली करतात आणि शिष्य भगवत प्राप्ती करतात. माऊली म्हणतात, तैसे हरपले आपण पै पावले ते संताते पाहता गिवसावे म्हणून वाणावे ऐकावे ते चित्त. संत हे आपल्याच शरीरातील हरपलेली आपलीच आत्मस्वरूप वस्तू आपल्याला शोधून देतात. म्हणून तात्पर्य संत कृपेने भगवत कृपा होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करे. मनुष्याचे खरे हित कशात आहे, जीवाचे खरे हित कशात आहे, हे फक्त संतच सुचवतात. आणि भगवंताचं नामस्मरण करणं यातच मनुष्याचं खरं हित आहे असं संत सुचवतात. हित ते करावे देवाचे चिंतन तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. धनदौलत बायका मुलं हे सर्व नाशिवंत आहे. हा जो काही आपण जगाचा पसारा पाहतो आहे, संसार यात्रा भरली थोर अहम भाव चढे हात बाजार. हा जो संसाराचा जो बाजार आहे हे सर्व नाशवंत आहे. त्या सगळ्यांचा नाश होणार आहे. अविनाशी फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून संत नामस्मरण करायला सांगतात. भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं? नाथ महाराज सांगतात, नामे होईचे विरक्त नामे निर्मळ होय चित्त नामे साधे गुणातीत नामे निर्मुक्त भवपाश. भगवंताच्या नामस्मरणाने विरक्ती प्राप्त होते, चित्त शुद्ध होतं, मनुष्य गुणातीत अवस्थेला प्राप्त होतो. सत्व रज तम या 3 गुणांच्या पलीकडे तो जाऊन पोहोचतो आणि या भवसागरातून तरुण जातो. हे नामस्मरण आहे. नामा सरिसाची हरी विधे विदया माझारी तेणे धाके अभ्यंतरी होऊ लागेल. आपण नेहमी घर साफ करतो की नाही करतो ना? कोणी वर्षाला एकदा करतो, कोणी महिन्याला एकदा करतो किंवा कोणी आठवड्यात एकदा करतो. पण प्रत्येक जण आपापलं घर आम्ही साफ करतो. आता एकदा तुम्ही घर साफ केल्यानंतर परत साफ करण्याची गरज आहे का? आहे का गरज? एकदा साफ केल्यानंतर परत साफ करायची गरज पडते का घर? हा, अरे तुम्ही करता की नाही करत? बोलतच नाही. करता ना साफ. एकदा साफ केलं मग परत साफ करण्याची गरज पडते? पडते. आपण दर वर्षाला कोणी दरवर्षाला करतो, कोणी आपापल्या परीने जसं जमेल तसं एकदा साफ केल्यानंतर की डबल साफ करावं लागतं. का करावं लागतं? कारण परत धूळ बसते. साफ केल्यानंतर ही धूळ बसते. तसं आपलं अंतःकरण हे एक घर आहे आणि या घरामध्ये षडविकारांचा धूळ बसलाय आणि हा धूळ जर आपल्याला झाडायचा असेल तर त्यासाठी नामस्मरणरूपी झाडू घेऊन तो झाडावा. मग एकदा भगवंताचं नामस्मरण केलं, आपलं चित्त शुद्ध झालं म्हणजे आपल्याला नामस्मरण करण्याची गरज नाही. असं होईल का? परत धूळ बसतो. जसं घर साफ करतात तसं चित्त साफ करावंच लागणार. म्हणून नामस्मरण हे आपल्याला सतत करावं लागतं आणि जेव्हा सतत नामस्मरण करू तेव्हा आपलं चित्त काय होतं? शुद्ध होतं आणि प्रत्यक्ष भगवंत त्या चित्तामध्ये स्थिर होतो. भागवताचा सुद्धा तोच सार आहे. नाम संकीर्तनम यस्ते सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख समनस्य तं नमामि हरिं. सर्व ग्रंथाचा सार फक्त भगवंताचे नामस्मरण आहे.
आणि नामस्मरणाने आपण भगवंताला अडवू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, लागून या पाया विनोदितो तुम्हाला, कर टाळी बोल मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी. तुकाराम महाराज पाया पडतात, विनवणी करतात की अरे बाबा, मुखाने भगवंताचं नामस्मरण कर आणि हाताने टाळी वाजव. विठ्ठल विठ्ठल. व्यक्ती होता आणि तो नेहमी कीर्तन ऐकायचा. आणि असं कीर्तन चालू होतं, महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर महाराजांना भेटीला गेला, महाराजांच्या भेटीला गेला आणि महाराजांना म्हणे, महाराज तुम्ही कीर्तनात नेहमी सांगता भगवंताचं नामस्मरण करायचं, हाताने टाळी वाजवायची, तर मला सांगा भगवंताचं नामस्मरण केलं आणि हाताने टाळी वाजवली तर काय होतं? आणि मग महाराज म्हणाले, बाबा हाताने टाळी वाजवली आणि मुखाने नामस्मरण केलं की आपल्या हातून कळत न कळतपणे जी पापं होतात ती पापं निघून जातात. आता प्रश्न विचारणारा जरा शहाणा होता. म्हणे, महाराज तुम्ही म्हणता की भगवंताचं नामस्मरण केलं आणि हाताने टाळी वाजवली तर आपल्या हातून कळत न कळतपणे जी पापं होतात ती पापं निघून जातात, पण हे पापं जातात कुठं? महाराजही हुशार होते. महाराज म्हणे, ही पापं जे कीर्तनात येऊन, जे कथेमध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करत नाही आणि हाताने टाळी वाजवत नाही त्यांच्या डोक्यावर जाऊन. आता कीर्तनात आल्यानंतर हाताने टाळी वाजवायची की नाही, भगवंताचं नामस्मरण करायचं की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवा. तेव्हा गीत करते हे माता पिता आणि वेदही असतात. आई वडील गीत करतात, परंतु कोणाचं? आपल्या मुलाचं. शेजारच्या मुलाचं करेल का? नाही करत. एक वडील होते, आपल्या उजव्या हाताला आपल्या मुलाला घेतलं आणि डाव्या हाताला आपल्या शेजारच्या मुलाला घेतलं. निघाले बाहेर. फिरत जात असताना झालं असं की एक गाडी चालली होती, बैलगाडी चालली होती आणि त्या बैलगाडीत ऊस होते खूप सगळे. मग ते लहान बाळ म्हणायला लागलं, बाबा मला ऊस पाहिजे. आणि मग त्याच्या बाबांनी तो त्याचा एक ऊसाचा फेरा ओढला, त्याचे तुकडे केले. उजव्या हाताला 2 तुकडे आले, डाव्या हाताला लांब असं ऊस आला. उजव्या हाताला तर आपला मुलगा आहे आणि आपल्या मुलाला जास्त मिळालं पाहिजे अशी वडिलांची अपेक्षा. मग आता वडील काय करणार? वडिलांनी काय केलं की आपले जे हात, हा उजवा हात आणि हा डावा हात, ते असे केले आणि दोघांना देऊन दिले. म्हणजे आई वडील हीच करतात, परंतु आपल्या मुलापुरतं मर्यादित होत असतं आणि तेही त्यांना पारमार्थिक हित मुलाचं त्यांना माहीत नसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हित नाही ठावे जननी जनता, दाविला लौकिकाचार हित. आई वडिलांना मुलाचं हित व्हावं असा कळवळ असते, परंतु हित कशाने होईल त्याचं ध्यान त्यांना असतं. आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, शिक्षक व्हावा, वकील व्हावा असं आपल्याला वाटतं. मग त्याकरिता आपण काय करू की त्याला योग्य कॉलेजमध्ये टाकू, योग्य शाळेत त्याला शिकायला टाकू, एवढं आपल्याला कळतं. परंतु या देहातून तरुण जायचं हे ज्ञान आपल्याकडे आहे का? नाही. म्हणून आपण आपल्या मुलाचं हित करू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हित नाही ठावे जननी जनता, दाविला लौकिकाचार हित. वेद सुद्धा हित करते असतात, पण काय होतं?
वेदाच्या ठिकाणी जीवाचं हित व्हावं याचं ज्ञान असतं, परंतु हित व्हावं याचा कळवळा नसतो. ते हित कशाने होईल याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी असतं, परंतु हित व्हावं असा कळवळा तो आईवडिलांच्या ठिकाणी आहे, तो वेदाच्या ठिकाणी असतो. वेद अत्यंत कृपणू जाहला, विवरणाचे काळी लागला, श्री शुद्रादी हासी अबोला, धरुणी ठेला अत्यंती. आता एखादा आपलं बाळ ते जर आजारी पडलं आणि ते आजारी पडलं तर ते बाळ लवकर बरं व्हावं याचा आपल्याला कळवळा असतो ना, असतो. पण तो कशाने बरा होईल याचं ज्ञान असतं का, नसतं. आणि तेच डॉक्टरांचं काय होतं, आपण आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेलं तर त्या मुलाचं लवकर बरा व्हावं अशी कळवळ त्यांच्या ठिकाणी नसते, परंतु तो बरा कशाने होईल याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी असतं. जर असं झालं तर डॉक्टरचाच मुलगा बिमार पडला तर त्यांच्या ठिकाणी तो मुलगा लवकर बरा व्हावा अशी कळवळही असणार आणि तो कशाने बरा होईल याचं ज्ञान सुद्धा असणार. मग तसं परमार्थिक जीवनातला डॉक्टर कोण असेल तर तो आहे संत, ज्याला मनुष्याचे हित व्हावे अशी कळवळही असते आणि हित कशाने होते याचे ज्ञान सुद्धा असते. म्हणून संत हे जगाच्या कल्याणाकरिता अवतार घेतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी संत हे जड जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतात. अभंगाच्या दुसऱ्याच्या संत हे जड जीवाचा उद्धार करण्याकरिता अवतार घेत असतात. तुकाराम महाराजांप्रमाणे माऊली जड हरिपाठामध्ये जडजीवा तारण हरी एक आणि माऊली जीवाला ज्ञानेश्वरी म्हणून चेतन सुद्धा म्हणतात. जो चैतन्याचा चक्षु, जो इंद्रिय देशेचा अध्यक्ष, जो देहास्तमाने वृक्ष संकल्प बुद्धिवा
आता माऊली जीवाला जडही म्हणतात आणि चेतनही म्हणतात. आपल्याला प्रश्न निर्माण झाला असेल की माऊली जीवाला जड आणि चेतन दोन्ही विरोधात्मक गोष्टी कशा काय म्हणतात. तर झालं असं, आपण मूळचं चेतनच आहे. जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपल्याला नातं कळतं का नातं नाही कळत. आई वडील कळत नाही, काका काकू कळत नाही, आजी आत्या आजोबा काहीच कळत नाही. फक्त खाणं एवढंच कळतं नाही का. नाही दिलं की रडायला लागेल. त्या लहान बाळाला काहीच कळत नाही. त्याला क्रोध करतो का, आपण त्याला एखादी सापड मारली तर ते आपल्याला रागवेल का नाही राहत. त्याला क्रोध कळत नाही, त्याला लोभ कळत नाही, कुठलाही विकार त्याच्या ठिकाणी नसतो. म्हणजे आपण काय आहे, मूळचं चेतन आहे, ती चेतन अवस्था आहे. परंतु झालं असं, आपण जन्म घेतला संसारामध्ये आणि संसारामध्ये जन्म घेतल्यामुळे जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं या विकारांमध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतो. त्या संसारामध्ये स्वतःला गुंतवून घेतो आणि गुंतवून घेतलं की आपल्या ठिकाणी काम येतो, क्रोध येतो, मद येतो, लोभ येतो. हे सगळे विकार यायला लागतात आणि हे सगळे विकार आले. जीव मूळचा चेतनच आहे, चैतन्यच आहे, परंतु प्रकृतीचे अहंकारादी गुणधर्म स्वतःमध्ये ओढवून घेतले. हे सर्व विकार या संसारामध्ये आपण घुसळलो, त्याच्यामुळे आपण जड आहे. अशा जड जीवाचा उद्धार करण्याकरिता संत अवतार घेत असतात, असं तुकाराम महाराज सांगतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजी. त्यानंतर भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम हे वाढवण्यासाठी सुद्धा संत अवतार घेतात. अभंगाच्या तिसऱ्यात भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबा. संत हे समाजामध्ये नामाचा प्रचार करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हेची आम्हा करणे काम वीज वाजवावे नाम. आपलं काय होतं, एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्या सरावाची झाली की आपल्याला असं वाटतं की यात काही विशेष नाही. एखाद्या बाईला आपण बघितलं, भाकर करतो आणि बघितल्यानंतर असं वाटतं की काय ते तर सोपंच आहे. ते पीठ पाणी घालून मळलं काय, ते हातावर घेतलं काय आणि ते थोडं सापडलं आणि तव्यावर टाकलं की झाली भाकर.
इतकं सोपं वाटतं, पण करायला गेल्यानंतर कळतं की नाही, अवघड आहे, जमतच नाही. लोक शिकतात, कपडे कसे शिवायचे शिकतात, आणि आपण बघायला गेल्यानंतर बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय हे असं कापतं इकडून तिकडून कापतं, गोळगाड केला की झालं. पण जेव्हा अंगात घालायला जातो तेव्हा बसतच नाही. म्हणून एखादी गोष्ट जर आपल्याला सोपी वाटत असेल तर ते सोपं आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आणि देवाचं नाव तर आपल्या इतकं सरावाचं झालं की एखादा व्यक्ती मेला सांगायला सुद्धा आम्ही राम वापरतो. काय झालं, काय नाही, त्याने राम म्हटला. जेवणात रुची नसली तर आम्ही म्हणतो काही राम नाही, म्हणजे काही नाही सांगायसाठी सुद्धा आम्ही राम शब्द वापरतो. इतका आमचा तो सरावाचा झाला. आणि एखादी वस्तू सरावाची झाली की मग आपल्याला असं वाटतं यात काही विशेष नाही, परंतु बीजावरून फळाची कल्पना करता येत नाही. भोपळ्याचं पीक एवढं असतं, अगदी छोटंसं असतं, आणि ते पेरलं तर काय होतं, मोठा भोपळा तयार होतो. तसं भगवंताचं नामस्मरण हे बीज आहे. याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्राणियाने एक बीजमंत्र उच्चारी, प्रतिदिनी रामकृष्ण म्हणा कामदारी. हेची साधने रे तुझे सर्वही सिद्धीचे, नाम उच्चारिले गोविंदाचे वाचे. भगवंताचं नाम हे बीज आहे, आणि हे भगवंताचं नाम हे बीज जेव्हा आपण पेरू आणि त्याला श्रद्धेची, उपासनेची, विश्वासाची, भक्तीची जेव्हा धार घालू तेव्हा ते फळ सुद्धा कालांतराने त्या भोपळ्याप्रमाणे फलद्रूप होतं. भगवंताचं नामस्मरण हे बीज आहे, आणि या बीजातून धर्मरूपी वृक्ष तयार होतो असं माऊली म्हणतात. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. भगवंताच्या नामस्मरणातून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आता धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर धर्मच येतात. कुठला धर्म येतो? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, अनेक धर्म आपल्या डोळ्यासमोर उभे होतात. हे जे आपण धर्म म्हणतो हा विषय सोडा, सध्यासाठी तरी तो आपल्या डोक्यातून काढून टाक. धर्म म्हणजे काय? माऊली सांगतात, एक वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य होती. माऊली म्हणतात, समाजातील वडील मंडळी जशी वागते ना त्यांच्या वागण्याला धर्म म्हणायचं. आता तुम्ही विचार करणार, आपल्या डोळ्यासमोर वडील म्हटलं की जन्मदाते आई वडीलच येणार नाही का? आणि आई वडील तर ते वडील तर काही पण करतात. काही वडील दारू पितात, काही वडील जुआ खेळतात. यांच्या वागण्याला सुद्धा धर्म म्हणायचं का? नाही. मग वडील कोणास म्हणतात? दुसरा प्रश्न. वडील कोणास म्हणतात तर माऊली म्हणतात, परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणा होऊनी मूर्त अनुष्ठाने जगावे तो वडील जे. वडील कोणाला म्हणायचं तर जे वेदाप्रमाणे वागून तोच धडा समाजाला देतात त्याला वडील म्हणतात. मग असे किती वडील आहेत समाजामध्ये जे वेदाप्रमाणे वागून तोच धडा समाजाला देतात? असे फक्त कोण आहे? कोण आहे? आज आपण कशावर बोलतोय? एवढं सगळं अभंग बोलून झालंय. संत. ते वडील संत आहेत, ते वेदाप्रमाणे वागून तोच धडा समाजाला देतात, त्यांना वडील म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप. आणि आता प्रश्न निर्माण होतो की ही संत मंडळी वागते कशी, ते वडील वागतात कसे? तर माऊली सांगतात, जया भक्तीची एकली प्राप्ती, जे कैवल्याचे परते सरळ म्हणती, जयांची लिहिलेला जिंती जियाली दिली. संतांचं वागणं हे मूर्तिमंत वेग आहे. संतांचं वागणं हे 26 दैवी गुणांची वाहती गंगा आहे. संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, परोपकार, दयाभाव, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सत्य या सद्गुणांचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं धर्म म्हणजे काय,
तर माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे यालाच धर्म म्हणतात। आणि हे वाढवण्यासाठी संत अवतार घेतात। माणसाने माणसाशी नीती रीती माणुसकी इमानदारी दयाभाव अहिंसा प्रेम जिव्हाळा सत्य या सद्गुणांनी वागायचं त्यालाच धर्म म्हणतात। तुकाराम महाराज म्हणतात सत्यतेची धर्म असत्य ते कर्म। महाराज सत्याला धर्म म्हणतात। म्हणून अशा प्रकारे ही संत मंडळी समाजामध्ये धर्म वाढवण्यासाठी भगवंताचं नाम वाढवण्यासाठी अवतार घेतात। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम धर्म जगाला प्रेम अर्पावे। किती सुंदर भजन। भगवंताच्या नामस्मरणाने काय होतं तर भगवंत नामस्मरण करणाऱ्याला प्रत्यक्ष आपलं पद देऊन टाकतो। राम म्हणता रामाची होईचे पदी बैसोणी पदवी घ्यायचे। भगवंताचं नामस्मरण केलं तर आपण रामच होऊन जातो। राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल। भगवंताचं नामस्मरण करता करता जर आपण चालत असू तर पावला पावलाला यज्ञ घडतो असं तुकाराम महाराज म्हणतात। एवढी मोठी ही ताकद आहे आणि इतका उदार तो पांडुरंग आहे। तुझा इतका कोळ उदाराची राशी आपुलेची देशी पददास। आपुलं पदच देऊन टाकतो। पूर्वी काय व्हायचं लग्न झालं की लग्नामध्ये नवी नवरी नाव घ्यायची। आता ती प्रथा थोडी कमी झाली आहे कारण लव्ह मॅरेज फार वाढलंय। असो पण जेव्हा लग्न होतं लग्न झाल्यानंतर तिच्या नावामागे तिच्या पतीचं नाव लागतं आणि जेव्हा मुलीच्या नावामागे पतीचं नाव लागतं तेव्हा पतीच्या अर्ध्या इस्टेटीची ती काय होते मालकीण होते आणि पती जर मेला तर पूर्णच इस्टेटीची मालकीण होते। तसंच आपण जेव्हा भगवंताचं नामस्मरण करू तेव्हा आपण भगवंताच्या इस्टेटीचं काय होऊ मालक होऊ। आता भगवंताच्या मरण्याचा विचार करू नका, तो मरत नाही। नाहीतर म्हणाल हा मेला तर त्याची सगळी संपत्ती मिळेल। कारण काही सांगता येत नाही माणसाचं, माणूस पैशासाठी काहीही करू शकतो। जीव महिला सुद्धा घाबरत नाही, तर देवाला मारायचा पण विचार करणार नाही का। तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाने आपण देवच होऊन जातो। राम म्हणता रामाची होईचे पदी बैसोणी पदवी घ्यायचे। आपलं पद भगवंत देऊन टाकतो। इतकं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामस्मरणात आहे। म्हणून अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं हे संत सुचवतात। एकदा क्षीरसिंधूच्या तटावर पार्वती माता आणि शंकर भगवंत तपश्चर्येला बसले होते आणि पार्वती माता विचारते देवा तू तर महादेव आहेस, मग तुला रामाचं भजन करण्याची काय गरज आहे। तेव्हा त्याचा महिमा शंकर भगवंत सांगायला लागले। पार्वती ऐकत होती आणि ऐकता ऐकता असं झालं की तिला झोप लागली। आता झोप लागल्यानंतर ते ध्यान वाया जाऊ नये म्हणून भगवंताने मत्स्यरूप धारण केलं आणि ते ध्यान ग्रहण केलं। ते मत्स्यरूप म्हणजेच मच्छिंद्रनाथ। मच्छिंद्रनाथांनी ते ध्यान गौरक्षनाथास दिलं, गौरक्षनाथांनी गहिनीनाथास दिलं, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथास दिलं आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे गुह्य सर्व समाजाच्या कल्याणाकरिता
उघड केलं.